बाजाराचे वेगवेगळे प्रकार पाहत असताना आज आपण दुसरा बाजाराचा प्रकार पाहणार आहोत. तो म्हणजे अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धा या शब्दाचा अर्थ असा आहे की या बाजार प्रकारामध्ये स्पर्धेचे सगळे वैशिष्ट्ये आपल्याला आढळत नाहीत. या बाजार प्रकाराचं नाव आहे मक्तेदारी. मक्तेदारी या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो. उदाहरणार्थ आपण आपल्या MSCBचं असं उदाहरण घेऊ शकतो की MSCB हा वीज पुरवठा करणारा एकमेव उत्पादक आहे. आता मक्तेदारीचा अर्थ असा आहे की उत्पादक एकच, त्या वस्तूला पर्याय नाही. त्यामुळं ते जे वस्तू निर्माण करतात त्या वस्तूचा पुरवठा किती करायचा हे त्यांच्या मनावर आहे. त्या वस्तूची किंमत काय निर्धारित करायची त्यांच्या मनावर आहे. कशा पद्धतीने वितरित करायचं त्यांच्या मनावर आहे. त्या वस्तूला पर्यायच नाही अशी वस्तू आहे. त्यामुळं त्या बाजारपेठेमध्ये त्या मक्तेदाराचं, त्या उत्पादकाचं संपूर्ण विक्रीवर आणि त्या वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. असा जो बाजार प्रकार आहे त्या बाजार प्रकाराला मक्तेदारी बाजार असं म्हणतात. आता या शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता. ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता आहे अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ. अशा मक्तेदारीचा उल्लेख आपल्याला करता येतो. एकच विक्रेता आहे आणि त्याचं संपूर्ण बाजारपेठेवरती नियंत्रण आहे. वस्तूच्या किमतीवरती नियंत्रण आहे. त्याच्या वस्तूला दुसरा जवळचा पर्याय नाही. त्याच्या वस्तूशिवाय दुसरी वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध नाही. चेंबरलिन या शास्त्रज्ञांनी याची व्याख्या अशी केलेली आहे की मक्तेदारी म्हणजे असा एक बाजार प्रकार की ज्या ठिकाणी उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि तिला बाजारामध्ये जवळचा पर्याय नाही, असा बाजार प्रकार म्हणजे मक्तेदारी बाजार प्रकार होय. आता या मक्तेदारी बाजार प्रकाराची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते आपण पाहूयात. नंबर 1, एकच विक्रेता आहे. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये विक्रेता हा एकच असतो. त्याला जवळचा पर्याय नाही. त्याच्या जवळची जी वस्तू आहे ती दुसऱ्यांकडे नाही, दुसरी उत्पादकच नाही. अशामुळं तो जो म्हणेल ती वस्तू त्या किमतीला आपल्याला घ्यावी लागेल. असा बाजार प्रकार ज्याच्यामध्ये एकच विक्रेता आहे त्याला स्पर्धा नाही. हे झालं पहिलं वैशिष्ट्य, एकच विक्रेता. हे पहिलं वैशिष्ट्य, एक विक्रेता. दुसरं मक्तेदारी बाजारपेठेचं वैशिष्ट्य असं की त्या उत्पादकाला जवळचा पर्याय उपलब्ध नाही. उत्पादक एकच असल्यामुळं तो जी वस्तू निर्माण करतो त्या वस्तूला दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळं ग्राहकाच्या पसंतीला या ठिकाणी वाव नाही. एकतर वस्तू घ्या किंवा घेऊ नका, अशा पद्धतीचा तो बाजार आहे. एकच विक्रेता आहे, एकाच प्रकारचं उत्पादन तो करतो, त्या वस्तूला बाजारात दुसरा पर्याय नाही. हे दुसरं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. तिसरं वैशिष्ट्य, या बाजारामध्ये प्रवेश करायचा असेल तर निर्बंध असतात. कारण उत्पादक आपल्या वस्तूला पर्याय तयारच होऊ देत नाही. त्यामुळे कोणी बाजारामध्ये प्रवेश करणार नाही याची तो काळजी घेतो. जर आला तर त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार अवलंबतो. मग याच्यासाठी तो कायदेशीर बाबी आहेत, नैसर्गिक बाबी आहेत, या वेगवेगळ्या प्रकाराने तो आपल्या वस्तूला पर्याय निर्माण होणार नाही, आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाही याची तो काळजी घेत असतो. अशा पद्धतीनं प्रवेशावरती निर्बंध असलेला बाजारपेठ हा बाजार प्रकाराचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर मक्तेदारीचं पुढचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये त्याच्या वस्तूच्या पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण त्याचं असतं. आपण काय वस्तू निर्माण केलेली आहे, किती निर्माण केलेली आहे, किती बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचा, याचा संपूर्ण निर्णय तो मक्तेदार घेत असल्यामुळं त्याच्या वस्तूचं पुरवठ्यावरती त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. हे देखील या बाजाराचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर किंमतकर्ता. उत्पादक हा किंमतकर्ता असतो. पूर्ण स्पर्धेमध्ये जसं आपण पाहिलं की
पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चित करत असताना उत्पादक हा किंमत स्वीकारणारा असतो, परंतु मक्तेदारीमध्ये मक्तेदार हा किंमत करता आहे. म्हणजे तो जो म्हणेल ती किंमत तो आकारू शकतो, कारण त्याच्या वस्तूला दुसरा पर्याय नाही आणि त्याची वस्तू बाजारपेठेमध्ये किती उपलब्ध करून द्यायची याचा निर्णय त्याच्या हातामध्ये असल्यामुळं, बाजार पुरवठ्यावरती पूर्ण नियंत्रण असल्यामुळं तो त्याच्या वस्तूची किंमत निश्चित करतो. आणि अर्थातच पर्याय नसल्यामुळे तो महत्तम किंमत ठेवून जास्तीत जास्त नफा कमवण्याचा तो निर्णय घेऊ शकतो, किंवा कमीत कमी किंमत ठेवून जास्तीत जास्त वस्तू विक्री करून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याचा तो विचार करू शकतो. अशा रीतीनं तो किंमत करता आहे. हे देखील मक्तेदारी बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मूल्यभेद केला जातो. मूल्यभेद केला जातो याचा अर्थ असा की मक्तेदार हा किंमत करता आहे, तो आपल्या वस्तूची किंमत पाहिजे ती ठेवू शकतो. तो वेगवेगळ्या ग्राहकांना तीच वस्तू वेगवेगळ्या किमतीला विकू शकतो. तो कालपरत्वे, स्थळपरत्वे ती किंमत वेगवेगळी ठेवू शकतो आणि अशा रीतीनं मूल्यामध्ये भेदाभेद करू शकतो. हे या मक्तेदारी बाजारपेठेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. अशा रीतीनं मूल्यभेद हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर उद्योग संस्था हाच उद्योग हे देखील एक मक्तेदारीचं वैशिष्ट्य आहे. मक्तेदार हा स्वतःच उत्पादक आहे आणि स्वतःच विक्रेता आहे, त्यामुळं त्याची उद्योग संस्था हाच त्याचा उद्योग आहे. त्यामुळं विक्रेता वेगळा आणि उत्पादक वेगळा अशी अवस्था नसल्यामुळं तो पाहिजे त्या वस्तूची किंमत पाहिजे ती ठेवू शकतो, पाहिजे तेवढ्या किमतीला विकू शकतो, पाहिजे तेवढा पुरवठा करू शकतो, म्हणलं तर शॉर्टेज करू शकतो, म्हणलं तर मोठ्या प्रमाणात पुरवठा करू शकतो. त्याचं पुरवठ्यावर आणि किमतीवरती पूर्ण नियंत्रण आहे आणि त्याच्या वस्तूला बाजारामध्ये पर्याय उपलब्ध नाही. ही वैशिष्ट्ये असलेली बाजारपेठ म्हणजे मक्तेदारीची बाजारपेठ होय. हे मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये आहेत. अशी बाजारपेठ आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. बाजाराचा प्रकार म्हणून हे देखील आपण एक अभ्यास करतो. तर अशा पद्धतीनं पूर्ण हा टॉपिकमध्ये मक्तेदारीचे वैशिष्ट्ये हे पॉईंट आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत.